गुरुदेव डेरे बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. गेल्या 5 वर्षापासून मुरघास करतोय मी. हे 6वं वर्ष आहे माझं मुरघासाचं. सुरुवातीला माहिती नव्हती, मक्याचा मुरघास केला, नंतर कडवळाचा केला. कडवळ आणि मका या दोन्हीचाच मुरघास केला. ऊसाचा वगैरे मुरघास कधी करूच नाही, कारण ते आपलं वैरणच नाही आहे. ऊस ही वैरण नाही आहे. बाजरीचा करू शकता, पण दूध व्यवसाय परवडत नाही. त्याचं कारण हिरवी वैरण महाग, पशुखाद्य महाग. हे स्वस्त कसं करता येईल? तर याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. पण अगोदर मुरघास काय समजून घ्या. मुरघास हे हवाबंद अन्न आहे. ते हवाबंदच राहिलं पाहिजे. एकदा जर उघडलं तर ते खाल्लं पाहिजे. उदाहरणार्थ आंब्याचा रस किंवा रसगुल्ला वगैरे वगैरे, गुलाबजामुन तयार बाजारातलं ते हवाबंद असते, पॅक असते. उघडली की संपवावं लागतं, नाही चालत. याच्यामध्ये एक उदाहरण तुम्हाला मी सांगेन. एक कलिंगड असते, बाजारातून आणून ठेवतो. असंच घरी खाण्याच्या निमित्तानं राहिलं तर 4 दिवस राहतं, पण कापलं लगेच खावं लागतं. तुम्ही बघा प्रयोग करून. कलिंगड आणा बाजारातलं, 4 दिवस घरी ठेवा, काही होणार नाही. कापा, अर्ध खावा आणि अर्ध संध्याकाळी ठेवा. ते अर्ध नासलेलं असेल. तोच प्रकार मुरघासाचा आहे. तुम्ही बॅग फोडली, नासली म्हणून ठेवायची, संपली नाही तर 48 दिवसात संपवावं लागते. कुणी सांगितलं तुम्हाला 5 टनात करायला? गाई 5, लागतोय मुरघास 150 किलो. उघडताय बॅग 5 टनाची, चुकतोय कुठंतरी. कुठलीही बॅग 2-3 दिवसात संपली पाहिजे. मग तुमची जनावरं किती असे पॅकिंग तुमचं पाहिजे, म्हणजे ती हवाबंद राहील. उघडले की ती हवा संपली, हवा गेली, ऑक्सिजन मिळाला, फर्मेंटेशन चालू झालं, कुजण्याची प्रक्रिया चालू झाली, ॲसिडिटी वाढली. मुरघासाचा फायद्यापेक्षा तोटा जास्त. दुसरं गोष्ट, मुरघास कशाचा बनवायचा? मक्याचा मुरघास अजिबात बनवू नका, परवडत नाही. ड्राय मॅटर कमी आहे हो, 15% ड्राय मॅटर आहे. आणि मका 3-3.5 रुपये किलो पडते. तुम्ही बघा, महाग आहे, मेंटेनन्स महाग आहे, आळी आहे, खर्च महाग आहे, पाणी जास्त आहे. आणि त्या मानानं ज्वारी बाजरी कमी खर्चाची आहे. आम्हाला ज्वारीचं पीक 150 रुपये किलो, 1.5 रुपये किलो पडतं आहे. किती? 1.5 रुपये. मका किती? 3 रुपये. का करायची मका? कशासाठी मका करायची? लोकांच्या डोक्यात बसले मक्याने दूध वाढतं आहे. अजिबात नाही. मक्यापेक्षा कडवळाने दूध वाढतं आहे. मक्यापेक्षा कडवळाने जनावरे हेल्दी राहतात. मक्यापेक्षा जनावरं तजेलदार राहतात. मक्यापेक्षा लवकर राहतात. मका स्वस्त मिळतो. मक्याला 12 पाणी लागतात, कडवळाला 6 पाणी लागतात. मक्याचं ड्राय मॅटरच्या दुप्पट ड्राय मॅटर कडवळ देतं. म्हणून कडवळाचा मुरघास करा. 1.5 रुपये किलोची वैरण, 3 रुपये किलोची मका वापरू नका. मग काय करायचं? कडवळ. आता मी पुढच्या आठवड्यामध्ये लातूर पिवळीचा मुरघास करत आहे. प्रात्यक्षिक तुम्हाला बघायला मिळेल. अहो काय आलं आहे, फक्त 6,000 रुपये एकरी खर्च, 20 टनाचा उतारा, 30 पैसे किलो स्वतःची वैरण. आपण 1.5 रुपये धरून आपली शेतीवाडी आहे म्हणून 20 टनाला 30,000 रुपये 2 महिन्यामध्ये, महिन्याला 15,000 रुपये एकराचे. खर्च 6,000, खर्च 3,000, मंथली 12,000 रुपये ती शेत देते आपल्याला 1 एकर, महिन्याला 12,000. 12-12 वार्षिक 1.5 लाख रुपये नफा लातूर पिवळीपासून. लक्षात घ्या, गणित लक्षात घ्या. तर तुम्ही कडवळाचं मुरघास करा. 1 टनाचं बॅग वापरा, इनरच वापरा. इनरशिवाय हवा बंद होत नाही, डब्याशिवाय हवा बंद होत नाही, पाऊसमध्ये हवा बंद होत नाहीत. का वेळ आहेत का कंपन्या तुम्हाला हवा बंद डबे द्यायला? तर छोट्या गाय असतील तर 500 किलोचं करा. 5-4च गाई आहेत, 500 किलोची बॅग वापरा. एक 10-15-20 गाई आहेत,
1 टनाची बॅग वापरा, 4 दिवसात संपते बाबा बॅग माझी. आता माझ्याकडं 60 गाय असून मी 5 टन 3 टन करत नाही, बंकर करत नाही, खड्डा करत नाही, सगळं खड्ड्यात जायचं काम आहे. 1 टनाची बॅग करतो, तुम्हाला बघायला मिळेल. आता पुढच्या आठवड्यात मी करत आहे. आतासुद्धा माझ्याकडे 150 बॅगा आहेत. दरवर्षी मी 300-400 बॅगा तयार करतो. रोज सकाळी 1 बॅग वापरायची, संध्याकाळी हिरवी कुट्टी वापरायची. हा माझा दिनक्रम आहे. तर हिरव्या वैरीने मक्याने जर 10 लिटर गाय दूध देत असेल तर कडवळानं 11 लिटर देते. कडवळानं जर 11 लिटर दूध देत असेल तर कडवळाच्या मुरघासानं 12 लिटर दूध देते. म्हणजे मक्यापेक्षा 2 लिटर दूध मुरघासातून जास्त मिळते. ह्या 1 लिटर दुधामध्ये त्या वैरणीचा खर्च निघून जातो. नाही ती वैरणीचाच खर्च निघून जाऊन आपल्याला ती वैरण फुकट पडते. कारण 1 लिटर दूध 30 रुपयाचं आणि 16 किलो वैरण 30 रुपयाची, 15 किलो हिरवी वैरण 30 रुपयाची. मुरघासाला 1 रुपया खर्च येतो. माझ्याकडं मोठी मशीन आहे ट्रॅक्टरवर चालणारी आणि मी एकरी 8,000 रुपये मजुरीने करतो. तोडणे आणि मुरघास करून बॅगा भरून देणे 8,000 रुपये. 20 बॅगा 400 रुपयाला बॅग तयार होते. आणि बॅगेचा खर्च, बॅग 5 वर्षे 4 वर्षे चालते, असं 1 रुपया खर्च येतो किलोचा. आणि अशा प्रकारचं कमी खर्चामध्ये 1.5 रुपये किलोची वैरण, 1 रुपये कर्नावळ, 2.5 रुपये किलोचा मुरघास, 1 लिटर दूध वाढतं. म्हणजे 15/8 37 1 लिटर दूध वाढतं. म्हणजे वैरणीचा खर्च निघून गेला. पण कडवळाचा केला तरच. आणि कडवळाचा मुरघास हा सक्सेस आहे, चांगला आहे. काही त्याच्यामध्ये कल्चर वापरायचं नाही, मीठ टाकायचं. तुम्हाला पारितोषिक मी प्रात्यक्षिक पुढच्या आठवड्यात दाखवणारच आहे. पण आता काही ठिकाणी येतात 5 टनाच्या बॅगा करा, बंकर करा. असे बंकर नासून गेलेत. 5 टनाचे लोक बॅगा करतात आणि सांगतात फोडलं की पुन्हा वास यायला सुरुवात होतो आहे. फायद्यापेक्षा तोटा जास्त होतो आहे. तुमची 5 टनाची बॅग जर तुमच्याकडे 100-200 जनावर असतील तर चालेल. आजच संपली पाहिजे, खोलली की संपली पाहिजे. खोलल्यानंतर त्याला ऑक्सिजन मिळते, ॲसिडिटी वाढते, फायद्यापेक्षा तोटा जास्त. म्हणून मुरघासाची प्रक्रिया समजून घ्या, चांगलं तुडवा. डायरेक्ट मजुरी कमी कशी लागली ह्याचा विचार तुम्हाला प्रात्यक्षिकामध्ये बघायला मिळेल. आणि मक्याचा मुरघास न करता कडवळाच्या मुरघासाकडे वळा. स्वस्त आणि मस्त. आणि हे केलं तरच तुमची डिरी टिकणार आहे. अन्यथा कसलीही नाटकं टिकत नाही डिरीपुढं. आज मी 46 वर्षे या व्यवसायामध्ये उभा आहे. आज कोणाचाही व्यवसाय 3 वर्षात गुंडाळा जातो आहे. हिरिरीने येतात, करतात, 2-4 वर्षे करतात, बघतात, दमतात आणि सोडून निघून जातात. तर असं न करता हा व्यवसाय टिकवायला मुरघास करणे गरजेचं. मुरघास हा या धंद्यातील माइलस्टोन आहे. म्हणून मुरघास जरूर करा, कडवळाचाच करा. 1 टन आणि 500 किलो बॅगेतच करा. इतर कुठल्याही शॉर्टकटचा अवलंब करू नका, नुकसानीत जाल. आणि पुढच्या आठवड्यामध्ये माझं प्रात्यक्षिक मुरघासाचं तुम्हाला बघायला मिळेल. भेटूया पुढच्या भागामध्ये.